पासून जवळजवळ 75 वर्षापूर्वी जगात काय असणार आहे तुमच्याकडे आता इंटरनेट आहे, सगळं आहे, तुम्ही क्लिक करायचं सगळं तुम्हाला दिसतंय जगात काय चाललंय, कुठं काय चाललं ते, बरोबर. आणि इतके टेक्नोसॅव्ही तुम्ही झाल्यानंतर अशक्य काहीच नाही आहे, पण प्रयत्न कमी पडतो असं मला वाटतं. इच्छाशक्ती कमी पडते. आपली जाजवली इच्छाशक्ती वाढवा. त्यामुळे आता तुम्हाला सांगितलं 140 कोटी ऑफिशियल आपली लोकसंख्या आहे. 140 कोटीमध्ये जर आपल्याकडे 23 पदकं असतील वैयक्तिक पातळीवरची आणि 8 गोल्ड, 2 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ हॉकीमध्ये असेल तर आपण छाती पाडवायचं काही कारणच नाही आहे. आपण जगाच्या बाजारात फार मागे आहोत, इतके मागे आहोत की आपण कल्पनाच करू शकत नाही. कशाला आम्ही म्हणायचं आम्ही वर्ल्ड पॉवर आहे, सुपर पॉवर, कल्पना करायला लागतं. अमेरिकेमध्ये पुढे इतके आहे की परवा व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला पकडून नेलं त्यांनी, कुणी येऊन कसं करू शकतो. पण कुठे आहोत त्याचं निरीक्षण करा, परीक्षण करा. काशावा जेव्हा पोलीसमध्ये लागले 1955 साली 160 रुपये पगार होता. आत्ता इथं समोर बसलेल्या खेळाडूंना इतकं आमिष आहे की संधी आहे, तुम्ही नुसतं एक कळ आणायचं आहे, नॅशनल नव्हे इंटरनॅशनल लेवलमध्ये लगेच डिवाइस पी होते, लगेच क्लास 1 ऑफिस होत आहे. आणि एकदा क्लास 1 ऑफिस झाला तुम्ही म्हणता माझं पोट भरलेलं आहे, मला ढेकर यायला लागला आहे, मला गरज नाही आहे, माझं घर दार माझी बायको होणारी भविष्यातलं पोरगं, बस फिनिश, दॅट इज अ लिमिट. हे तुमचं ध्येय आहे, तुम्ही मोठे होऊ शकत नाही, कधीच मोठे होऊ शकत नाही. खाशाबा वारले त्या दिवशी ते रस्त्यावर पडले होते आणि अडखळत उभे राहिले. समोर एक सब इन्स्पेक्टर आले, त्यांनी ओळखलं त्यांना, गाडीत घातलं आणि पुढच्या चौकीवर काव्य चौकी एक आहे, तिथं त्यांच्या नाकातोंडात रक्त आलं. पण शेवटच्या क्षणापर्यंत लढले ते. त्यांनी त्या काळात यशवंतराव चव्हाणांचे पण हात बसवले असते, यशवंतराव मोहित्यांचे पण हात बसले असते. माझ्याकडे बघा बघा तर लय मोठे झाले असते, करोड रुपयांचे मालक झाले असते. 75,000 रुपये कमाई त्यांची फक्त आयुष्याची पुंजी होती. पण त्या कमाईला एवढं मोल आहे की मी आज भारतात कुठे गेलो, खाशावांचा मुलगा म्हणून मला सन्मानानं आज बोलवतात, लोक चहा पाणी देतात. हे पैशात तुम्ही मोजू शकत नाही. सगळेजण समजून घ्या काय करायचं ते. बाप म्हणजे 75% मी दान करणार आहे. राकेश झुंझुनवाला त्याचं स्वप्न होतं माझी पोरं 25 वर्षाची होईपर्यंत मला परमेश्वरा आयुष्य दे. 17 वर्ष झाली की तो मेला. पैशाला चाटायचं आहे का? नाही. आयुष्यात नाव असं करा की तुमच्या पुढच्या पिढ्या त्या नावावर जगल्या नाही पाहिजे, पण अभिमानानं छाती बळवता वर भरून आला पाहिजे. हेच मी या निमित्तानं सांगेन आपल्याला. मला वाटतं शब्द थोडक्यात खूप झाले. आपण त्यातलं काय घ्यायचं ते समजून घ्यावं आणि तुमच्यातून एखादा आदिती स्वामी किंवा तेजस सारखी पोरं या जिल्ह्यातून निर्माण होतील अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो.